हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग सिरीजमध्ये। आज आहे डे 19। इंद्राणीच्या नाश्त्यामध्ये होता चपातीपासून बनवलेला पास्ता। इंद्राणीला वेगळं जेवण बनवायची गरज पडत नाही, ती तेच खाते जे मी आमच्यासाठी बनवते आणि त्यामुळेच आम्ही कमी स्पायसी आणि कमी ऑइली खायला लागलो आहोत, जो की एक चांगलाच बदल आहे। इंद्रायणीला ना वरचे आणि खालचे सुळे दात यायला लागलेत, त्याच्यामुळे तिला गोष्टी चावशी वाटतात आणि तिने माझा हाताला चावलं होतं। त्याच्यामुळे मी तिच्याकडे बघत होते आणि तिला कळालं की मी काहीतरी चुकीचं केलं आहे, म्हणून आई माझ्याकडे रागात बघते, म्हणून इथे ती मला लाडीगोडी लावत होते। तिची इतकुशा जीवाला पण कसं कळतं अशा गोष्टी कशा हँडल करायच्या। आता इतके क्यूट नाटकी केल्यानंतर आईबाबांनी कसं ओरडावं तिला। आणि मी तिला म्हणत होते ताप दिलाय माझ्या डोक्याला, तर तीही तेच आईचं मिमिक करून दाखवत होती की ताप दिलाय तू माझ्या डोक्याला। माझ्या बहिणीला कदाचित आमचा कंटाळा आला असावा, म्हणून ती आज आम्हाला सोडून परत तिच्या घरी निघून गेली आणि आमच्या तिघांनाही असं वाटलं की ती नाटक करते, ती नाही जाणार। त्याच्यामुळे आम्ही तिघेही चिल होतो आणि इंद्राणीला पण वाटलं की दरवेळेस सारखी माऊ आत्ता पण नाटकच करते, माऊ नाही जाणार परत, त्यामुळे ती पण एकदम चिल होती। माऊला बाय करते, दरवाजा लावते, तिला वाटलं की आता माऊ परत लपाछुपी खेळते, ती येईल परत। इथपर्यंत तर इंद्रायणी नॉर्मल होती, पण पुढे जसं जसं माऊ खाली खाली उतरत गेली तसं तिला कळालं की माऊ कुठेतरी चालली आहे। तर ती पण बोलायला लागली की मला पण खालीच सोड, मला पण खालीच सोड। तिला मी कसं बसं सांगितलं की माऊ खाऊ आणायला चालली आहे, माऊ खाऊ घेऊन परत रिटर्न येणार आहे। माऊ जशी गाडी घेऊन पुढे गेली तसं तिला कळालं की माऊ कुठेतरी गेली आहे आता, तर तिचं रडणं झालं चालू। रडून रडून झोपून गेली आणि उठल्यानंतर थोडीशी फ्रेश होती तिला आली माऊची आठवण, माऊला शोधत होती ती घरात, पण तिला म्हणलं की माऊ गेली आणि माऊ नंतर येणार आहे परत। आम्ही दोघांनी पूर्ण वेळ तिलाच दिला, माऊची आठवण तिला यायला नको म्हणून। सॉरी बोल, सॉरी कसं बोलायचं, सॉरी 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 बोल मोठ्याने, नाही सॉरी। आणि आमच्या डान्सला कधीही वेळ काळ नसते, रात्रीच्या 12:30 वाजता आमचा डान्स सुरू होता। तर असा होता आमचा आजचा दिवस। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।